तुझं स्वागत आहे एक्सपच्या दिवाळी अंकामध्ये. थँक्यू. पहिला प्रश्न, आवडता मराठी अभिनेता? जितेंद्र जोशी. आवडती मराठी अभिनेत्री? स्मिता पाटील. आवडता मराठी सिनेमा? उंबरठा. आवडता मराठी गायक किंवा गायिका? मराठी गायक राहुल देशपांडे. गायिका? गायिका तिचं नाव मी विसरले यार, खूप सुंदर गाते ती. पण ती गायिका म्हणजे ती होती, अजून सई नाव आहे तिचं, ती उत्तम गाते. सई नावाची एक मुलगी आहे, ती छान गाते. आवडता मराठी साहित्यिक? पु ल देशपांडे. आवडतं मराठी पुस्तक जे जे गौरी वाचते किंवा तिला वाचून झाले किंवा तिला वाचायची इच्छा आहे? वाचलंय. ते नाटक होतं तू नावाचं, आणि त्याचं पुस्तकही मी वाचलंय, आणि ते कमाल आहे. प्रभाव टाकणारी एखादी मराठी ऐतिहासिक स्त्री कोणती? सावित्रीबाई फुले. मराठी असल्याचा अभिमान किती आहे आणि किती माज आहे त्या गोष्टींचा? माज नाही आहे, पण अभिमान नक्की आहे. आणि आनंद आहे की आपण अशा ठिकाणी जन्म घेतला आहे जिथे इतक्या प्रेमाने ही भाषा जपली जाते आहे. मराठी व्यतिरिक्त कोणत्या भाषेचा वापर गौरी सर्वाधिक करते? हिंदी, इंग्रजी. मराठी खाद्य संस्कृतीला असं कोणता आवडता पदार्थ आहे जो गौरीला कधीही कुठे दिला तर ते हमखास खाऊ शकते? पुरणपोळी. तुझ्या दृष्टीने मराठी अस्मिता म्हणजे काय? मला असं वाटतं की ते एकत्र कुटुंब पद्धती जी आपण जपत आलो आहे पिढ्यानपिढ्या, मला असं वाटतं खरी मराठी अस्मिता जपणं म्हणजे भाषा किंवा साहित्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, पण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा एखाद्या संकटावर मात करणं हे खूप सहज शक्य होतं असं मला वाटतं. आणि मला ते खूप आपल्यातलं ते प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट आहे की पिढ्यानपिढ्या आपण कितीही पुढे गेलो किंवा कितीही शिक्षण आपण घेतलं तरीसुद्धा रूट्स आपले हेच आहेत की एकत्र येऊनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा प्रश्न, पुनर्जन्म असलाच तर तो कोणत्या देशात, कोणत्या शहरात, कोणत्या राज्यात घ्यायला आवडेल? मला पुढच्या जन्मात याच शहरात आणि याच घरात आणि अशाच पद्धतीने जन्म घ्यायला आवडेल. धन्यवाद. थँक्यू.